समरला जेव्हा कळतं की चिंगी प्रेग्नंट आहे आणि तिच्या बाळाचा बाप हा अंशुमन आहे, तेव्हा समर असा काय निर्णय घेतो की मलिकाचे होश उडतात. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. चिंगी पण बोलते, मला माझा हक्क मिळालाच पाहिजे. पोटाला हात लावत म्हणते, ह्या बाळाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे. आता स्वानंदी पोटाकडे बघते आणि हँग होते, पण नंतर अचानक चिंगीचा हात पकडते आणि म्हणते चल. चिंगी म्हणते कुठे, पण स्वानंदी काय ऐकत नाही. चिंगीला घेऊन जात असते. वर मला घालायला लागतात. तेवढ्याच स्वानंदी ओरडते, थांबा. आता नक्की काय चाललं हे काय कुणाला कळत नाही. स्वानंदी अंशुमनकडे जाते, पण अंशुमन मात्र तिला चिडवत स्माईल करत असतो. स्वानंदी काय मागे पुढे बघत नाही आणि त्याच्या एक कानाखाली मारते. तेव्हा अंशू रागात म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली. समोरून तो स्वानंदी मॅडम, अहो हे काय करताय तुम्ही, अंशुमनला का मारताय. आजी म्हणते, स्वानंदी अगं चाललंय काय, तू अंशूला का मारते. मलिका म्हणते, बघितलं समर, मी तुला काय सांगत होते, हे लग्न हिला सहनच होत नाही. हे लग्न व्हावा ही मुळात तिची इच्छाच नाहीये आणि त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. हळदीच्या दिवशी निघून गेली आणि आज पण निघून गेली आणि आता काय केलं, आली आणि अंशुमनच्या कानाखाली मारली. बाई स्वानंदी, मी तुझे हात जोडते, प्लीज माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. आपले जे काही वाद असेल, तुला आमचा जो काही राग असेल ते आम्हाला सांग ना, आम्ही सोडवतो. स्वानंदी म्हणते, खरंच काकू तुम्हाला काहीच माहिती नाही. मलिका म्हणते, माहीत नाही म्हणजे. स्वानंदी म्हणते, प्लीज आता नाटक नका करू. तुमचा मुलगा काय आहे, कसा वागतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तरी मी सगळ्यांना सांगत होते, तुम्ही अंशुमनचं लग्न करताय, पण त्या लायक आहे का तो, एवढी मोठी जबाबदारी तो पार पाडू शकतो का. खरं तर मला ह्या मुलीची काळजी वाटत होती, पण जेव्हायचं तेच झालं. मलिका म्हणते, स्वानंदी काय बोलतेस तू. अर्पिता म्हणते, हिचं नेहमीचंच नाटक आहे, काही चांगलं घडत असलं की हिचं झालं सुरू. दादा तू बघितलं ना, आपल्या घरामध्ये कुठलंही चांगलं कार्य घडत असलं की ही किंवा हिचे घरचे पचका करतातच. तरी म्हटलं ही ह्यावेळेस शांत कशी काय. गे स्वानंदी, आता काय प्लॅन आहे तुझा. अच्छा आत्ता कळालं, तुला सहन नाही झालं ना. अंशूला एवढी चांगली मुलगी मिळाली, सासर एवढं मोठं मिळालं. मी सांगते ना दादा, ही जळते. आजी म्हणते, अर्पिता काय बोलतेस, स्वानंदी ह्या घरची मोठी सून आहे. अर्पिता म्हणते, आजी तुला तर मीच दिसते, बघितलं ना ही स्वानंदी कशी वागते. समोर म्हणतो, एक मिनिट अर्पिता. स्वानंदी मॅडम तुमचं नक्की चाललंय काय, तुम्हाला काय म्हणायचं ते स्पष्ट म्हणा. स्वानंदी म्हणते, चिंगी प्रेग्नंट आहे. आता प्रेग्नंट म्हटल्यावर सगळे शांत होतात. समर तर आकरून बघत असतो. मलिका म्हणते, मला वाटलंच होतं, ही पोरगी काय साधीसुधी नाही. काय गे, कुठं काळं तोंड करून आलीस आणि असलं पाप आमच्या घरात घेऊन यायला तुला लाज नाही वाटली, तुझी हिंमत कशी झाली. अर्पित म्हणते, मॉम तरच ही एवढी शांत आहे, हिने बरोबर हिची लायकी दाखवून दिली. पोल कुणाचं पाप तुझ्या पोटात आहे. पण अंशुमन मात्र चांगलाच हादरलेला असतो. आता मलिका आणि अर्पिता एवढं काही बोलत असतात की समोर होतो, एक मिनिट तुम्ही शांत व्हा बरं. तेवढे स्वानंदी म्हणते, ऐकायचं हिच्या पोटामध्ये कुणाचं पाप आहे, तुमच्या मुलाचं, अंशुमन राजवाड्याचं. आता तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. मलिका म्हणते, स्वानंदी हे काय बोलतेस, तुला जरा अक्कल आहे का गं, काय बोलायचं काय नाही. माझ्या मुलावर तो असे घाणेरडे आरोप करतेस. नाही म्हणजे मला माहिती आहे तू या घरात आल्यापासनं तुला तो आवडत नाही, म्हणून काय एवढे घाणेरडे आरोप करशील. स्वानंदी म्हणते, काकू मी आरोप करत नाहीये, हेच सत्य आहे. या अंशुमनने हिला प्रेमाचं आमिष दाखवलं आणि बिचारी चिंगी अडकली त्याच्या जाळ्यात. काय रे अंशुमन, प्रेम केलं होतं मग निभायची ताकद नव्हती तुझ्यात. राजवाडे तुम्हीच याला विचारा, हे सत्य आहे की नाही. आजी म्हणते, चिंगी हे खरं आहे का. चिंगी म्हणते, हो आजी. अंशु म्हणतो, खोटं बोलती ही मुलगी. दादा हीच माझ्या मागे पडली होती, मी नाही म्हणालो म्हणून मी बदला घेते. चिंगी म्हणते, अंशू तुम्ही का खोटं बोलताय, तुम्ही मला म्हणाला होतात की आपण लग्न करूया आणि तुम्ही ह्या मुलीशी लग्न करतायत. अंशू तिला धमकवत म्हणतो, खोटं नाही बोलायचा, खरं सांग, पैसे पाहिजेत ना तुला, किती पैसे पाहिजेत. चिंगी म्हणते, मला नकोय पैसे. अंशू तुम्ही असं का बोलताय. अंशू म्हणतो, नाटक करू नकोसा, तुझी लायकी तरी का माझ्याशी लग्न करायची. तुला काय वाटलं हे तुझं पाप तू माझ्या माथ्यावर मारशील आणि माझ्याशी लग्न करशील. हट. दादा आजी हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, अहो एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. अहो या फडतूस मोलकरणीशी मी का लग्न करू. स्वानंदी म्हणते, अंशुमन ते आपल्या घरी काम करते, फडतूस मोलकरी नाही आहे. अंशू म्हणतो, वहिनी हे सगळं का करतेस तू. नाही म्हणजे मला माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे, म्हणून तू त्याची मला एवढी मोठी शिक्षा देणार. अगं तुला कळतंय का, तू माझं आयुष्य बर्बाद करतेस. स्वानंदी म्हणते, अंशू अरे तू हिचं आयुष्य बर्बाद करतोस आणि एका मुलीची इज्जत ही काचेसारखी असते, एकदा काचेला तडा गेला की गेला, तसं मुलीच्या इज्जतीचं असतं. आणि तुमच्या लक्षात येते का, ही मुलगी इथे आल्यापासनं
कुठेही बाहेर पडली नाही. मग जरी बाहेरच पडली नाही तर प्रेग्नंट कशी असणार? समोर जातो आणि म्हणतो, मी तुला ना शेवटची संधी देतो अंशू. हे बघ, तू खरं बोलला ना, किमान मी माणूस म्हणून तुझ्याशी चांगला वागेल. पण तू जर जबाबदारी नाकारलीस आणि DNA टेस्टमध्ये हे सिद्ध झालं की ते मूल तुझंच आहे, तर विषय संपला. ह्या घराचे दरवाजे कायमचे तुझ्यासाठी बंद होतील. ह्या घरातील कुणाची, अगदी काकूशी तुझं कुठलंही नातं राहणार नाही. आता मात्र अंशुमन खूप घाबरतो. तुम्हाला काय वाटतं? आता अंशुमन मान्य करेल का चिंगीच्या पोटातील बाळ हे त्याचंच आहे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.